हाय, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आजच्या सकाळची सुरुवात ही मस्त असा पाऊस बघत बघत झाली। आज आहे संकष्टी, तुम्हा सगळ्यांना संकष्टीच्या शुभेच्छा। संकष्टी आहे त्यामुळे लवकरच आंघोळ झाली आणि टिफिनसाठी आज आहोंना मटकीची भाजी आणि चपाती बनवली होती। त्यानंतर भांडी घासून घेतली, किचनसुद्धा क्लीन केले आणि आज मला मशीन लावायची होती त्यामुळे मशीनसुद्धा लावून घेतली। त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या। हे काम मला सर्वात बोरिंग वाटतं, खूप कंटाळा येतो मला कपड्यांच्या घड्या घालायला। पण माझ्याजवळ ऑप्शनसुद्धा नाही, असे तर कपडे ठेवू शकत नाही, त्यामुळे पटापट कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या। सगळे कपडे आपापल्या जागेवर ठेवून दिले। त्यानंतर कपडे वाळत घालायला घेतले। पावसाळ्यातलं सर्वात मोठं टेन्शन म्हणजे हे कपडे वाळवणं, कपडेच वाळत नाही, त्यामुळे सर्वात आधी कपडे वाळत टाकली। त्यानंतर झाडू मारला, लादी पुसून घेतली। काल दिनेशने मार्केटमधून खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या, मग त्याच निवडून ठेवत होती। निवडून ठेवल्या ना मग भाज्या खूप चांगल्या राहतात आणि वापरायलासुद्धा खूप इझी पडतं। त्यानंतर थोडा वेळ आराम केला, संध्याकाळी मस्त फ्रेश झाली आणि दारामध्ये उंबरठ्याला लेपन करून घेतले आणि दाराबाहेर छोटीशी रांगोळी काढली। रांगोळी काढल्यानंतर दाराला किती शोभा येते ना। त्यानंतर मस्त असा गरमागरम चहा घेतला आणि लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली। आज मी स्वयंपाकामध्ये काळ्या वाटाण्याची उसळ, भात, चपाती, पालक भजी आणि प्रसादासाठी लापशी बनवणार होती, त्यामुळे पटापट कामाला लागली। माझ्या इकडं स्वयंपाक होत होता तोपर्यंत दिनेशसुद्धा आले होते, त्यांनी मस्त देवाची पूजा करून घेतली आणि माझं फक्त आता चपाती आणि प्रसाद बनवायचा राहिला होता, त्यामुळे मी सुद्धा पटापट चपात्या आणि प्रसाद बनवून घेतला। माझा स्वयंपाकसुद्धा पूर्ण तयार झाला होता। त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मस्त आरती करून घेतली। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय। आरती झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही सुद्धा जेवून घेतले। तर आज आमच्यासोबत समर्थासुद्धा वरती जेवायला आली होती। तर असा होता आपला आजचा दिवस, कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा।